मंत्रालयात तोडफोड केली, तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा भाजप कार्यकर्त्या अक्षता तेंडुलकर यांनी केला आणि त्यांच्या राहत्या कॉलनीतल्या लोकांनीही त्यांच्या वागण्याबाबत तक्रारी केल्या असं तेंडुलकरांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। एकडे जी गोष्ट घडली, एकीकडे जी घटना घडल्यानंतर खऱ्या अर्थानं वेगळंच राजकारण सुरू झालंय। त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये, यावर तुम्ही काय सांगता? एक दिवस आली, डायरेक्ट आतपर्यंत आली आणि बॅगमधून चॉपर काढलं, प्रॉपर असं मोठी चॉपर, जे नॉनव्हेज वगैरे कापायचे जे चॉपर असतं ना तसं। लगेच लकीली हा इथे आदित्य होता, तो तिथे पळाला आणि तिचा हात पकडला आणि तिच्या हातावर बघ हे 4 महिने अगोदरचे मार्क दिसतं, हे बघा इथे दोन्ही हाताला हे मार्क दिसतात, हे चॉपरनी लागलेलं। ते पकडलं तेव्हा ती सोडतच नव्हती। मग कसं जसं ओरडा झालं की सगळे आजूबाजूचे लोक आले, तिला दाबून पकडलं, मग पोलीस कंप्लेंट केली, मग FIR केलं आम्ही। त्याच्यानंतर सोसायटीवाले आमच्यापर्यंत आले, त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं सोसायटीमधले गाडी वेगनर गाडी तोडली आहे, CCTV फोडलेलं आहे, मूर्ती वारंवार रोज भांडणं, आणि आम्ही स्थानिक पोलिसांना FIR दिलं। त्याच्यानंतर तिला कोर्टात हजर पण केलेलं आहे। मग तेव्हा कसं ती हायली क्वालिफाईड असल्यामुळे आणि तिचं कसं मेंटल बॅलन्स कधी ती नॉर्मल वागते, तुम्हाला असं बघितलं ना वाटणार पण नाही मेंटली डिस्टर्ब आहे, वेल ड्रेस, बोलताना व्यवस्थित असं। मग सोसायटीमध्ये आम्ही सगळे कंप्लेंट केल्यानंतर ते जज समोर पण ती लिगली त्यांना बोलायला लागली, म्हणे स्वतःच्या फाईट करत होती। मग जज बोलले म्हणे मलाही कोणत्या अँगलनी वाटत नाही मानसिक डिस्टर्ब आहे, मग सोडून दिलं। मग आम्ही वारंवार कंप्लेंट करून रिक्वेस्ट करून सुद्धा ऍक्शन काय घेतली, ही गोष्ट घडली, शेवटी ही घडली। ह्याच्यात पॉलिटिकली अँगल काही नाहीये, ती मेंटली डिस्टर्ब आहे। प्रकाश भोयर सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।